आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विधान परिषद आमदार अंबादास दानवेजी जोडलेले आहेत। अंबादासजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। नीटचा महाघोटाळा झाला, त्याची संतापाची लाट अद्याप सुद्धा देशभरात सुरू असताना आता मात्र महाराष्ट्रातून खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे। टीईटी परीक्षेचा पेपर फुटलाय, उद्या होणारी परीक्षा रद्द होणार आहे, काय सांगाल आपण? नीटचा केंद्रबिंदू महाराष्ट्र राहिला पेपर फुटीचा, हा, आणि आता साधा सीईटीचा शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतोय। मग तर सरकारला साधा शिक्षकांचा पेपर सांभाळता येत नाही, ही साधी परीक्षा नीट घेता येत नाही। सरकार शासन चालवतं, गुड गव्हर्नन्स म्हणतं, झिरो टॉलरन्स म्हणतं, तर आता हे काय? अगदी कसला झिरो टॉलरन्स आणि गुड गव्हर्नन्स? हे गुड गव्हर्नन्स आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं? हा झिरो टॉलरन्स आहे। अगदी। मात्र अंबादासजी, एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो की ही घटना ताजी आहे नीटची, त्यावेळी बरीच चर्चा झाली, बरेच आरोप प्रत्यारोप झाले, आणि त्यावेळी नीट पेपर बाबतीत जी काळजी घेण्यात आलेली होती तीच काळजी मग टीईटी परीक्षेबाबतीत का घेण्यात आलेली नसावी? पण नीटची पण काळजी घेतली नव्हती आणि सीईटीची पण घेतलेली फेर परीक्षेला अगदी, म्हणजे एकदा बोलल्यानंतर आपण त्यातनं काहीतरी शिकतो असा मुद्दा असतो। मात्र फेर परीक्षेमध्ये जी काळजी घेण्यात आलेली होती तीच काळजी, इतका गंभीर मुद्दा विद्यार्थ्यांच्या संदर्भातला असताना सुद्धा टीईटीचा घोटाळा होतोय। नाही, सरकार गंभीर नाहीच आहे ना अशा परीक्षेविषयी। सरकार गंभीरच नाहीये असा त्याचा अर्थ आहे। बर, अमराजी, सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये आपण हा मुद्दा उपस्थित करणार का? आणि आपल्याला आता विरोधक म्हणून काय भूमिका आपली आगामी काळात या संदर्भात? बिलकुल परवाच्याच दिवशी हा मुद्दा येईल अधिवेशनात। बर, नक्कीच। अमराजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।